नमस्कार सगळ्यांना. तर आजची सकाळ माझ्या मते खूप लवकर झाली, कारण आज होती संकष्टी. सगळं आवरून आधी देवपूजा केली. देवाकडे बघितलं ना, की मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि म्हटलं थोडी पेटपूजा करूया. कारण उपवास म्हणलं की खिचडी आलीच. खिचडी खाऊन मग सुरू झालं माझं ऑफिसचं काम आणि हे सगळं करण्यातच दुपार कधी उलटली कळलंच नाही. मग तयारी सुरू झाली रात्रीच्या जेवणाची, कारण उपवास असल्याने लवकर जेवण बनवायचं होतं. सगळ्यात आधी मौसूद कणिक मळून घेतली आणि डाळ भात कुकरला लावला. आज मी बनवणार होते कुर्मापुरी. कुर्माच्या सगळ्या भाज्या चिरून धुवून मस्त कुर्मा शिजायला टाकला. तो शिजतोय तोवर इकडे मोदकाचं सारण करून छान मोदक वळून घेतले. शेवटी मस्त फुगीर पुऱ्या आणि बाकीचे साईड आयटम्स बनवून स्वयंपाकाला विराम दिला. स्वयंपाक झाल्यावर बाप्पांचं औक्षण केलं, नैवेद्य दाखवला आणि मगच उपवास सोडला. माझं कसं आहे ना, दर संकष्टीला मोदक हे हवेच. त्याशिवाय मला संकष्टी असल्यासारखं वाटत नाही. मोदक इज मॅन्डेटरी. पण एवढं सगळं झाल्यावर खरं काम तर बाकी होतं. हे अस्ताव्यस्त झालेलं किचन आवरायचं. तर असा हा आजचा दिवस माझा खूप हेक्टिक गेला. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.